अत्यंत उद्धट, आगाऊ, हट्टी, भांडकुदळ, स्वतःचं वाक्य खाली न पडू देणारी अशी साधारण आहेत. काय नेमकं घडतंय काय हे सगळं? काय डोक्याला शॉट आहे हा सगळा? हा सगळाच खूप गडबड, खूप किओस आणि पूर्ण शॉर्टच आहे. पूर्ण आम्हाला करताना पण बराच शॉर्ट लागला लग्नाचा. यात तुम्ही दोघं मला फार लकी वाटतं, कारण शाहरुख आणि काजोल नंतर तुम्हीच आहात नवीन. ज्यांनी तो म्हणजे काय नेमकं ते म्हणजे कसं जमून आलेलं आहे सगळं? काय तो सीन होता? तर म्हणजे अशी एंट्री एक अभिनेत्री म्हणून मिळणं हे असं भारी फिलिंग आहे की एक धावते आणि ट्रेन पकडते वगैरे, अशी एक इंट्रोडक्शन होतं असं हिरोईनचं वगैरे. असं एक प्रॉपर हिरोईन वाला फील आहे या सिनेमामध्ये. पण काजोल नंतर मीच पेक्षा शाहरुख नंतर अभिजित हे जास्त होत होतं. हो हो, लग्ना अगोदरही आणि लग्नानंतरही म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात जर विचार केला, माणूस म्हणून विचार केला, तर काय कॉम्प्लिकेटेड आहे नातं. आता लग्नानंतरचं तर मला माहित नाही, पण लग्नाआधी सांगू शकते की आत्ता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी खूप आहे आमच्या जनरेशनला असं वाटतंय. आधी असे खूप समाजाची बंधनं वगैरे असल्यामुळे टिकवायचं जे काही आहे ते टिकवायचं असंच होतं. आता असं झालंय की खूप ऑप्शन्स ओपन झाले, त्याच्यामुळे ठरवता पण येत नाही की नेमकं हवंय काय, आणि त्यामुळे पण खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. प्रियदर्शनी जसं म्हणाली की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, की ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे. जर पटलं नाही तर ते सस्टेन ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न पण लिमिटेड झालेत. सो तो जो जी हार्मनी जी आहे ती कुठेतरी तो स्वीट स्पॉट सापडायला थोडा वेळ लागतो, आणि तो वेळ नाहीये सध्या कोणाकडे. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात बांधल्या, अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात बांधल्या. नाही, नमस्कार. मंगलाष्टक सुरू करण्याच्या अगोदर मी स्टेजवरनं सूचना देतोय. मुलीचे मामा, मुलाचे मामा त्यांनी त्वरित स्टेजवरती यायचंय, अंतर्वाट धरायचा आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा घोळ नको. पुन्हा या ठिकाणी मी सूचना देणार नाही, कारण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची. परत एकदा प्रियदर्शनी इंदलकर आपल्याकडे आलेले आहेत, ज्या फार महत्त्वाची नवरीची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. आपल्याबरोबर अभिजित या ठिकाणी आपल्यासोबत आहे. अभिजित, तुझंही खूप स्वागत. तो देखील गोंधळ एक बघायला मिळतोय. दिग्दर्शक म्हणून नवरा नवरींना तुम्ही जोरदार बस स्टँड पासून रेल्वेपर्यंत फिरवले असं एकूण प्रोमोबंध दिसून येत आहे. आणि निर्माता म्हणून तुम्हाला लग्नाचा खर्च झेपला की नाही ते देखील मी तुम्हाला विचारणार आहे. सुरुवात करूयात. नवरीची मर्जी महत्वाची असते, होय की नाही? मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी असं म्हणलं जातं, पण इथं काहीतरी वेगळाच घोळ दिसून येतोय. तुम्ही अशी सगळ्यांसमोर म्हणतायत वाक्य की हा मला शोभणार आहे का, हा म्हणतोय की ही मला शोभणारी काय, नेमकं काय काय गोंधळ आहे? काय गोंधळ आहे हा तर आता 6 फेब्रुवारीलाच बघायला मिळेल. पण गोष्ट मुळात अशी आहे की लग्नातनं पळून आलेले हे दोघं नवरा बायको आहेत. शाबास. आता ते एकमेकांचे आहेत का वेगवेगळ्या माणसांचे आहेत हे सिनेमातच उलगडतं. पण पूर्ण सिनेमाभर आम्ही लग्नाच्या वेशात आहोत. त्यामुळे आणि काही तासांमध्ये, म्हणजे साधारण एका दिवसामध्ये घडणारी ही गोष्ट असल्यामुळे रिअल टाइम कथा आपण जे म्हणतो की त्याच वेशामध्ये आम्ही शेवटपर्यंत आहोत. आणि मग काय काय ॲडव्हेंचर घडतात, काय काय ड्रामा घडतो, त्याचा एक ट्रेलर, खरंच त्या ड्राम्याचा ट्रेलर रिलीज झालाय, लग्नाचा शॉर्टचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. सो वी आर रिअली एक्साइटेड की या नवरा नवरीच्या या गोष्टीला कसा रिस्पॉन्स येणार आहे. मी स्पोर्ट्स शूज मध्ये बघितलं तुला. तसं पळणं शक्यच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. त्यामुळे मी स्पोर्ट्स शूज घालून पळालीस तू. वा वा वा. तर नवरदेव काय म्हणजे तुम्ही देखील मंडपातनं पळून आलेला आहात म्हणे. काय नेमकं घडतंय काय हे सगळं? काय डोक्याला शॉट आहे हा सगळा? हा सगळाच खूप गडबड, खूप किओस. दोन वेगवेगळे डिफरंट कॅरेक्टर्स, पोल्स अपार्ट, त्यांची कथा आहे. आणि पूर्ण शॉर्टच आहे. पूर्ण आम्हाला करताना पण बराच शॉर्ट लागला लग्नाचा. आणि खूप गंमत आहे फिल्ममध्ये. मी एवढंच म्हणेन की खूप रिलेटेबल आहे, प्रत्येकाला रिलेट करेल ही गोष्ट. आणि रॉमकॉम आहे, आउट अँड आउट एंटरटेनिंग आहे. याच्यात काही सामाजिक मेसेज किंवा काही असं वेगळं देण्याचा काही प्रयत्न नाही. मजा आहे, फक्त मजा. आम्ही मजा केली. बढिया. काय दिग्दर्शक, कॅप्टन ऑफ द शिप, कसं हे हा लग्न सोहळा तुम्ही घडून आणलेला आहे? खूप इंटरेस्टिंग पद्धतीने आम्ही ही गोष्ट कंप्लीट केलेली आहे. आणि पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज धमाका आहे.
फुल रोमकॉम आणि खूप युनिक पद्धतीची स्टोरी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. वा वा, तुम्ही काय एवढे शांत असता? येस येस. सेटवरती होते का म्हणजे? हा, जोरदार जोरदार. एवढाच शांत होतं सेटवर. एवढ्याच शांततेने त्यांनी हा गोंधळातला लग्न सोहळा घडवून आणला, म्हणजे कमालच आणि आहे राव. सिनेमा काय करतो, लग्नाचा शॉट. लग्नाचा शॉट. वा, लग्ना अगोदरही आणि लग्नानंतरही असं म्हणताना निर्माता म्हणून हे सगळं करणं व्यवस्थित जमलंय का? खूप छान जमलंय. अक्षयने खूप चांगलं काम केलंय, प्रियदर्शनी मॅम, अभिजित आमकर सर, सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि म्हणतात ना की यशस्वी सिनेमासाठी आहे ना टीम खूप चांगली लागते. मला एक चांगली टीम भेटली आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि या चांगल्या टीमला हा उत्तम निर्माता लाभलाय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. निर्माता उत्तम असावा. शेवटी लग्न सोहळा म्हटल्यानंतर खर्च होतो, सढळ हाताने बरंच काय द्यायला लागतं. म्हणजे स्टेज पासून रुखवतापर्यंत तर जेवणापर्यंत सगळं काही उत्तम असलं पाहिजे. बरं, असे मंडळी, यात तुम्ही दोघं मला फार लकी वाटतं, कारण शाहरुख आणि काजोल नंतर तुम्हीच आहात नवीन. हा, ज्यांनी तो म्हणजे शाहरुख काजोल, हा त्यानंतर चेन्नई एक्सप्रेस मध्ये पण तो सीन आपल्याला बघायला, पण तिसरे तुम्हीच आहात असं मला वाटतं. काय नेमकं ते, म्हणजे कसं जमून आलेलं आहे सगळं? काय तो सीन होता? तो ऍक्च्युली माझ्या एंट्रीचा सीन आहे. हा. अरे, एवढं तर रिव्हील करू शकतो ना? हा, एवढंच आपण सांगू सांगू शकतो शकतो आपण. तर म्हणजे अशी एंट्री एक अभिनेत्री म्हणून मिळणं हे असं भारी फिलिंग आहे की एक धावते आणि ट्रेन पकडते वगैरे, अशी एक इंट्रोडक्शन होतं असं हिरोईनचं वगैरे, असं एक प्रॉपर हिरोईन वाला फील आहे या सिनेमामध्ये. आणि नंतर तो मला हात देतो का नाही देतो ट्रेलर मध्येच कळतंय, कारण की ती ट्रेन पुढे जाते आणि ती मागे राहते, असं आपल्याला तिथेच दिसतंय. तर अशा छोट्या छोट्या गमती जमती खूप आहेत. आणि बराचसा सिनेमाचा भाग हा ट्रेनमध्ये आहे. रादर ट्रेनमध्येच हा प्रवास आमचा सुरू होतो आणि मग पुढे तो कुठे 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 जातो, असं सगळं चित्र आहे. फिलिंग काय होतं तेव्हा, म्हणजे जेव्हा प्रोमो बघितलं लोकांनी, काजोल नंतर तूच, नंतर तूच, असंच काहीतरी? हो, पण काजोल नंतर मीच पेक्षा शाहरुख नंतर अभिजित हे जास्त होत होतं. हो. म्हणजे मला बढिया भाई साहब, हात द्यायची संधी मिळाली तुम्हाला, हात दिलाय तुम्ही. हा, पण छान वाटते की अशा कमेंट्स मिळत आहेत. आणि थँक्स टू आवर मेकर्स की त्यांनी ते अशा सिनेमॅटिक पद्धतीने शूट केलंय की त्याची कंपॅरिझन हिंदी गाण्यांशी होतीये, किंवा काश्मीर म्हटल्यानंतर, बर्फ म्हटल्यानंतर अनेक फील येतोय, म्हणजे मला सांग येतोय. तर हिरोने असे हात पसरवावे, हिरोईनने वाहू पाशात यावं. वा 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 वा, बढिया. कसं रंगलं सगळं? खूप कमाल रंगलं. मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला प्रियदर्शनवर काम करण्याची खरंच खूप इच्छा होती, पण मला कधी वाटलं नव्हतं की अशा सिनेमामध्ये आम्ही एकत्र येऊ किंवा कोणीतरी असा विचार करेल आमच्या दोघांबद्दल. बट ते इव्हेंच्युअली अक्षयने केलं आणि त्याचं विजन त्याने प्रत्यक्षात पण आणलं. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही त्या टीजरमधला सीन म्हणाल की हात देते, बरोबर, जे काय, तसे खूप सारे सीन्स आहेत त्याच्यामध्ये की असे गमतीशीर मजेचे. सो आम्ही खूप मजा केली आणि तेच ऑब्व्हियसली गाणं जाऊन तिकडे शूट करणं, आय थिंक प्रत्येक ॲक्टरचं ड्रीम असतं की एक रोमॅन्टिक सॉन्ग काश्मीरमध्ये हवंच. सो तेही प्रत्यक्षात आणलंय. सो खूप मजा केली आम्ही तिकडे. दिग्दर्शक, तुम्ही लग्न झालेल्या सगळ्या सर्वसामान्य गरीब दिसणाऱ्या पुरुषांची नस आणि दुःख पकडलंय का? लग्ना अगोदरही आणि लग्नानंतरही, होय का? ऍक्च्युली म्हणजे येस, माझं लग्न झालंय पण पंक्तीत आहोत, don't worry. लग्न अगोदर ही म्हणजे लाईक ज्या मुलांची लग्न होत नाहीत ना, तर त्यांनाही लग्नाचा त्रास आहे की त्यांचं कधी लग्न होईल, त्यांना मुलगी नाही भेटत आहे, त्यांच्यासाठी डोक्याला शॉट आहे तो. बरोबर, त्यांच्यासाठी लग्नाचा शॉट आहे. आणि ज्यांची लग्न झालेले आहेत, जसे की मी आहे, तुम्ही आहात, अभि आहे, तर आपण रोज थोडा अनुभवतो. मी अगोदर लग्नानंतरचा शॉट. तर त्याच्याशी रिलेटेडच फिल्मचं नाव आहे लग्नाचा शॉट. होय ना? येस. पण मग ही जी स्टोरी आहे ही कशा पद्धतीने घडते असं म्हणण्यापेक्षा हे करताना काय कस लागला? कसं असतं माहिती ना, मी जसं यामध्ये बघतोय की कॉमेडी पण दिसते, मध्ये मध्ये भावनिक करणारे क्षण पण दिसतात, म्हणजे सीन पण दिसतात. कस लागला? येस, नक्कीच. ऍक्च्युली हे दोघं खूप कमाल म्हणजे अभिनेत्री आहेत. तर फिल्म करताना ना यांच्याकडून जे इनपुट्स हवे होते, फिल्म जास्त बेसिकली 80% 70-80% दोघांवरतीच फिल्म आहे. तर
ती फिल्म त्या ग्राफला घेऊन जाणं, चढ उतार आहेत फिल्ममध्ये, तर त्या ग्राफला त्यांचा ॲक्टवाईज जो इमोशन्स आहेत ते पकडायचे आहेत, तर त्या वेनी त्यांनी पकडलेले आहेत. आणि ते करताना ना प्रत्येक सीन खूप इम्पॉर्टंट होता, प्रत्येक डायलॉग खूप इम्पॉर्टंट होता, तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅरी केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच तो जो आम्हाला रिक्वायरमेंट होती आउटपुटची ते ती भेटलेली आहे. कुठे कुठे शूट केलं तुम्ही? म्हणजे ट्रेन दिसते, बर्फही दिसतोय, बाकी वेगवेगळी ठिकाणी. लाईक आपण मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये पण शूट केलेलं आहे, अलिबागमध्ये शूट केलेलं आहे, देन काश्मीरमध्ये शूट केलेलं आहे. अच्छा, काश्मीरमध्ये? येस येस येस. त्यामुळे ते जे गाणं आहे आमचं ते काश्मीरमध्ये शूट झालंय. बढिया. लाईक बॉलिवूडचं सॉन्ग छान का असावीत, मराठीची का नसावीत, हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि 100% ते गाणं खूप खूप जबरदस्त युनिक आहे, सगळ्यांना आवडणार, हे गॅरंटी देतो सर. लवकरच. काय निर्माता, हम बारातियों का स्वागत असं म्हणता म्हणता फारच मोठी फिरस्ती झालेली आहे सगळ्या ह्याच्यात. म्हणजे काय ही सगळी डिमांड कशा पद्धतीने होती आणि ती प्रॉपर वापरल्या गेली का? म्हणजे जी डिमांड तुमच्याकडे करण्यात आली? सगळ्या गोष्टींचा प्रॉपर वापर केला गेलाय, सगळ्या गोष्टी छान दिसत आहेत. मेनली प्रेझेंटेशन म्हणा, त्याच्यानंतर परफॉर्मन्सेस म्हणा, त्याच्यानंतर त्याचा जो आउटपुट आणि त्याचा जो रिवॉर्ड येणार आहे तो आय एम एक्सपेक्टिंग अ लॉट, बिकॉज इट्स अ ड्रीम की अशा ड्रीम जोडीसोबत काम करायला मिळतंय. आणि कसं असतं, जेव्हा सगळे होपफुल ॲक्टर, डेडिकेटेड क्रू असते ना, तो मजा येते का निर्मात्याला पण, की अरे चलो ये लोग इतना मेहनत करे, ये लोग एवढी मेहनत करतात, आपण पण सुटूया यार. वा, म्हणजे ते सगळं फुलफिल झालेलं. फुलफिल म्हणजे आय एम द सॅटिस्फाईड प्रोड्युसर नाव. होय ना? वा वा, माझं पण ड्रीम आहे बरं का. म्हणजे एकदा असं हे हिरो हिरोईन असले तर आपण निदान खिडकीतनं आवाज देऊन तरी चाळीतनं पुढे जावं, असं एक सीन करायला मिळावा. आणि प्रियदर्शी आल्यानंतर तर माझ्यावर आरोपच लागतो की मी तिच्याशीच फार गप्पा मारतो. हो, गेल्या वेळी पण ना आपण हेच झालं होतं, म्हणजे सगळ्यांच्या मधोमध प्रियदर्शिनी बसलेली होती. म्हणून मला आज वेगळं बसवलंय की यांच्याशी बोलायचं. हा, यांच्याशी बोलायचं. पण सुरुवात तिथूनच केलेली आहे आपण. पण एक नवरी मुलगी साकारणं, कशी ही नवरी मुलगी स्वभावाने? ही अत्यंत उद्धट, आगाऊ, हट्टी, भांडकुदळ, स्वतःचं वाक्य खाली न पडू देणारी, अशी साधारण आहे. तर मला फार सोपं गेलं हे सगळं करायला. कशी वाटली ही नवरी मुलगी? जशी म्हणाली तशीच वाटली. भांडखोर, आगाऊ, अजून काय म्हणाली, सगळं सगळं हट्टी. पण काय म्हणजे प्रियदर्शिनी सेटवरती असल्यानंतर तुम्ही सगळे जमल्यानंतर धमाल असणार सगळी. खूप धमाल, खूप धमाल. मुळात ती खूप अशी धमाल करणारी आहे, ती अशी शांत बसणारी नाही आणि खूप फोकस्ड आहे बेसिकली ती. राईट फ्रॉम आवर फर्स्ट मीटिंग शी वॉज व्हेरी फोकस्ड. प्रत्येक वेळेस सीनमध्ये काय करायचं, सीनमध्ये काय करायचं, सीनमध्ये. बट ॲट द सेम टाइम ती मॅनेज करते समहाव, कसं माहीत नाही. सगळ्यांना एकत्र ठेवणं, सगळ्यात हसी मजाक करणं, प्रँक्स करणं, इथे जास्त स्कोप नव्हता. पण आत्ता ह्या ड्युरिंग प्रमोशन्स ती करते तसं, ते कळतं तिचे ते सुप्त गुण. पण तो ट्रेनचं सीन टेक रिटेक झाले असतील. एक मला एम्फसिस सारखा सारखा येतोय ट्रेनच्या सीन वरती, तर एक गंमत तुम्हाला सांगूनच टाकते. बस मिळालं पाहिजे. तर त्या ट्रेनच्या सीनला, म्हणजे तो जो सेटअप होता ट्रेनचा, तर दिवसाचा पहिला सीन तो लागला की इंट्रोडक्शन, जेव्हा मी येते त्या ट्रेनकडे आणि मी धावत धावत ट्रेन पकडते. तर आता ती ट्रेन होती स्टॅटिक, तो सेट होता नवी मुंबईमध्ये. आणि तोपर्यंत काहीतरी ग्रीन स्क्रीनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मागे ग्रीन स्क्रीन जी लागते VFX साठी, तर त्याचं काहीतरी क्रोमा, त्याचा काहीतरी गोंधळ झाला. चले की अरे आता काय करायचं मग वगैरे, मग ते कसं दाखवणार आपण की ट्रेन पुढे चालली आहे वगैरे. तर मी म्हणलं मी एक करू शकते, मी धावता धावता फ्रेम आउट होऊ शकते. अच्छा, ज्याने असं वाटेल की ट्रेन पुढे गेली. वा वा. मागे धावली. तर तो सीन ऍक्च्युली असा आहे की मी धावत धावत पुढे आलीये आणि मग धावत धावत मीच मागे गेली. बढिया जुगाड होता, बढिया जुगाड. म्हणजे तर हा एक इंटरेस्टिंग जुगाड आम्ही केलाय त्या सीनच्या वेळेस, जो थँकफुली नाही कळत. पण मग तुझी काय फिलिंग राहिली त्यावेळी? म्हणजे नॉस्टॅल्जिक झालास तू? कारण तू म्हणजे काय आठवलं नेमकं? म्हणजे दिलवाले आठवला, चेन्नई एक्सप्रेस आठवला, म्हणजे काय काय वाटलं म्हणजे नेमकं? नाही, तुम्हाला खरं सांगू का, त्यावेळेस मला काही वाटलं नव्हतं असं किंवा हा रेफरन्स लागू शकतो असं विचार. कारण त्यावेळेस ते कॅरेक्टरचे दोघांचे माइंडसेट्स वेगळेच होते. स्क्रीन प्ले वाईज ज्या ठिकाणी ते प्लेस केले
दॅट वॉज व्हेरी डिफरंट. पण आता टीजर फक्त बघितला ना तर मे बी ते का रिलेट करतायत ते आता कळते, पण त्यावेळेस असं काही डोक्यात नव्हतं की पण मला प्रभाकर मोरेंचं सरप्राईज वाटलं त्याच्यामध्ये. तुला काय वाटलं? तुझ्या लग्नातली बूट चोरून मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो प्रभा दादाने मग गेली सोडून. हे जर त्याचं काही कॅज्युअल आहे ना, तो त्या कॅज्युअलनेस मधनं तो विनोद निर्माण करतो. मजेशीर झालेलं आहे ते सगळं. आणि तिथेही एक मी त्यांचं पाठांतर घेत होते. होय. अच्छा, तिथंही होतं हे हास्य जत्रेनंतर तिचं हे घडत होतं म्हणजे. असं तर माझ्यासोबत अनेक इतर जणही असतात. बरोबर. पण त्या सेटवरती प्रभादा एकदा बोलूया आपण परत. हा इथे 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 जरा खड्डा आहे, हे एकदा परत बोलूया. हा बोल बोल. इथे काय माझं पण ते म्हणजे असं दाखवायचं की हा माझ्या लक्षात आहे, पण कॉन्फिडन्स पण हा ये असं काहीतरी. नाही, ते कॅज्युअल खूप करतात मस्त. फक्त त्यांचं एक वाक्य तोंडात बसायला त्यांना एक तिसरी व्यक्ती जरा लागते असं मला वाटतं. वेळ लागतो. त्यामुळे तिथेही आम्ही ती मजा करत होतो. वा वा. पण कास्ट ठरवताना म्हणजे आता स्क्रिप्ट समोर होती, हे नवरी मुलगी फिक्स होती, नवरा मुलगा फिक्स होता, हे चेहरे समोर होते की काय नेमकं? येस येस ऑफकोर्स. नवरा मुलगा तर सुरुवातीपासून फिक्सच होता. प्रियासोबत ही माझं जवळपास कन्फर्मच होतं की तुझ्यासोबतच करायचं आहे, पण ते आय थिंक त्यावेळेस बिझी होती जास्त. ती खूपच busy असते. येस येस नाही जास्त खरंच बिझी होती. खरंच busy असते. तर 15 दिवस लागले आम्हाला काही गोष्टी सोल्युशन वगैरे करायला. आणि त्याच्यानंतर असं झालं की थोडं डेट वाईज वर्कआउट नाही होत आहे. सगळ्या गोष्टी होत्या ना प्रोडक्शनला घेऊन, पण एनी हाऊ आम्ही डिसिजन घेतला की आपण डेट्स मॅनेज करू, आम्हाला प्रियाच पाहिजे. होय. आणि मग ते वर्किंग केलं सगळं. आणि गेल्या फायनली वेळी अभिनयने पण तिला सल्ला दिला होता, ती खूप बिझी असते, जरा स्वतःला आरामाकरता वेळ काढ म्हणून. आणि या ठिकाणाहून या ठिकाणी ती अशी सारखी पळत असते शूटिंगसाठी. खूप खूप पण मग अशा पद्धतीची फिल्म करायची म्हणजे अर्थात ऑफकोर्स मला असं एक लक्षात येते की तुमच्या दोघांमध्ये एक मैत्री आहे काहीतरी पूर्वीची. ते लक्षात येते तुमच्या एकमेकाच्या बोलण्यावरनं. पण मित्र म्हणून उभं राहणं आणि निर्माता म्हणून उभं राहणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत तसं बघायला गेलं. राईट. जेव्हा ऐकलं तेव्हा पहिलं फिलिंग काय होतं? हा मी म्हणजे सगळ्यात पहिलं मला वाटतं मीच ऐकली फिल्म. राईट. आम्ही जवळजवळ 2017-18 पासून मित्र आहोत, 16 पासून सॉरी. येस. सो पहिल्यांदा ऐकलं तर बोललो मी अक्षय नको करूस. फिल्म चांगली आहे म्हणून, म्हणजे फिल्म तर उत्तम होती, बट अक्षय स्वतः एकटा ॲज अ इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर सगळ्या गोष्टी करेल नाही करेल, एक तो हे होता ॲज अ डायरेक्टर. कारण की ऑलरेडी माझ्या फिल्ममध्ये आम्ही असोसिएट होता तो, तर सगळ्या गोष्टी मला माहिती आहे की तो फिल्म ॲज अ रायटर डायरेक्टर करू शकतो, पण निर्माता म्हणून किती करता येईल त्याच्यावरती मला थोडासा संशय होता. बट त्याच्यानंतर त्याने माझं ऐकलं नाही है ना, त्यांनी स्वतःहून फिल्म केली है ना. फिल्म केल्यानंतर जेव्हा तो आला की अरे माझी कंप्लीट आहे आता तू बघ, मी ती बघितल्यानंतर मला खूप प्राऊड झालं की यार माझा मित्र म्हणजे रायटर डायरेक्टर तर आहेच, चांगला उत्तम आहे तो, पण प्रोड्युसर म्हणून पण तो उत्तम आहे. मग त्याच्यानंतर बोललो चलो मुझे फिल्म पसंद आई है, विल गो हेड नाउ. बस मग आता उभं राहायचं आपल्याला. प्रियदर्शनी, मला तुझ्या प्रवासाबद्दल एक नवल वाटतं. समूहात असताना एक कॅरेक्टर करणं, त्यातनं लोकांना हसवणं, आणि मग आता या सगळ्या प्रवासातनं एक इंडिव्हिज्युअल एका चित्रपटाची हिरोईन म्हणून उभं राहणं, ते घडतंय सगळं फ्रेम टू फ्रेम आम्ही बघतो गेल्या सगळ्या कालावधीत. तुझ्या बाबतीत कसं फिलिंग आहे, कसं वाटतं? जबाबदारी वाढते असं वाटतं. जर आपल्या नावावरती प्रेक्षक वर्ग वाढत असेल किंवा प्रेक्षक पसंती वाढत असेल माझ्या नावाला, तर माझी जबाबदारी पण वाढते की त्यांना चांगला कॉन्टेंट दिला पाहिजे, जेणेकरून तो प्रेक्षक टिकून राहील आणि इव्हेंच्युअली प्रोजेक्ट्सना मदत होईल त्याची. तर ती जबाबदारी वाटते. आणि असं वाटते की खरंच लोकांना हा एवढा विश्वास आहे, तर काय मी आणखीन करू शकते, काय नवीन नवीन करू शकते. ग्रांटेड नाही धरलं पाहिजे याची जाणीव आहे, पण त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी भीती कमी वाटते की नवीन प्रयत्नांना ॲक्सेप्ट करतील किंवा दाद देतील असं वाटतं. हा, ते धाडस आपण केलं पाहिजे. हो, ते धाडस आपण करू शकतो आता. म्हणजे तसा प्रतिसाद आलेला आहे की तुझ्याकडनं ह्या अपेक्षा आहे, तुझ्याकडनं ह्याची अपेक्षा आहे, तू हेही केलं पाहिजे, असंही केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर नाटकाबद्दल पण बरेच जण नाटक कर वगैरे वगैरे. तर असं एक प्रेक्षक तसा रिस्पॉन्ड देत आहेत, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटतं या सगळ्याबद्दल. आणि अजून काय खूप पल्ला गाठायचा आहे त्यामुळे.
तू ऑलरेडी एक चॉकलेट हिरो आहेस, चॉकलेट फेस आहे तुझा, तर त्यामुळे हिरो करत असताना बऱ्याच प्रेक्षकांना अपेक्षा असतात किंवा त्यांनी स्वतःचे म्हणून एक पूर्वीचे ठोकताळे बांधलेले असतात की हिरो असा असतो. पण आत्ताच्या घडीला हिरो बदलला असं तुला वाटतं एक हिरो साकारत असताना? हो ऑफकोर्स, म्हणजे डिपेंड्स की कुठला जॉनर आहे किंवा काय स्क्रिप्टची डिमांड आहे. पण मला असं नेहमी वाटतं की हिरो हा म्हणजे मराठीमध्ये तरी कधी कन्व्हेन्शनल हिरो हा प्रकार नव्हताच, विच इज व्हेरी गुड ॲक्च्युली. तो प्रोटॅगनिस्ट त्या स्क्रिप्टचा असतो, तो हिरो असतो. सो आपल्याकडे हे आधीपासूनच होतं की आपल्याकडे हिरो आहे, हिरोसारखा दिसतो म्हणून हिरो असं कधीच नव्हतं. त्या स्क्रिप्टची डिमांड असेल तर तो हिरो असतो. जसं आता प्रियदर्शीच्या फिल्ममध्ये पण, दशावतारमध्ये पण, की त्या स्क्रिप्टची डिमांड होती त्याप्रमाणे ते हिरोइझम आहेत तिकडे. सो असं कोण पर्टिक्युलर हिरो तसं नाही. सो हां, म्हणजे एक ती इमेज आहे माझी चॉकलेट बेवलीची तुम्ही म्हणालात तशी. सो इथे पण तीच ॲक्च्युली स्क्रिप्टची गरज होती, त्यामुळे ती इथे पण तीच तुम्हाला दिसेल. ती कामाला आली आहे. कामाला आली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे असं वेगळं काही कॅरी करावं लागलं नाही वेगळं काही नाही ॲक्च्युली. आणि अक्षयने पण मे बी त्याला मी माहीत असेल आधी किंवा त्याने माझं काम बघितलं असेल म्हणून त्याने स्क्रिप्ट लिहिताना माझ्यासाठी बरंच सोपी स्क्रिप्ट होती वाचताना. म्हणजे फार माझ्यासारखंच कॅरेक्टर होतं, काय असं वेगळं कॅरेक्टर नव्हतं जे मी आहे तसंच. इवन मी बोलताना मी फास्ट बोलतो, पण मी म्हणजे सीन करताना मी थोडंसं ते डोक्यात धरून करतो की हळू बोलायचं किंवा स्पष्ट बोलायचं, असं करतो. पण ह्याच्यामध्ये तो म्हणाला काही करू नकोस तसं, तुला आहे तसंच. कारण ती भांडण्यामध्ये ना आपले शब्द निघून जातात कधी कधी. बरोबर. तुला कळतं का, तुला आपण ठरवून नाही की स्पष्ट बोलायचं असं भांडत नाही, बरोबर. ते निघून जातं. तो म्हणाला की तू कर ते तसं आहे तसंच कर. सो त्याच्यावरून पण खूप विनोद ऍक्च्युली आहेत सिनेमामध्ये, जे ऍक्च्युअली नॅचरल झालेत आणि त्या स्क्रिप्टमध्ये नव्हते. हिने काहीतरी मी बोलते म्हणून पटकन ही काहीतरी बोलते की अरे नीट बोल, काय बोललास कळत नाही, मग मी परत नीट बोललो की असं असं झालं. मग दॅट वॉज नॉट स्क्रिप्टेड, पण ते इव्हेंच्युअली एवढं मस्त झालंय. सो या जमून आलं. पहिले पण असं व्हायचं बरं का, म्हणजे याबद्दलचे किस्से आहेत की दिग्दर्शक दोन कसलेले कलाकार समोर असले तर सिच्युएशन देऊन टाकायचे आणि तुम्ही इम्प्रोव्हाइज करा. असं इथेही काही घडलंय का? ऍक्च्युली प्रत्येक सीनला इनपुट्स त्यांचे इतके असायचे की मी बोलायचो तुम्ही करा, म्हणजे आपण बघूयात काय होतंय ना बघूयात. आणि इतके मस्त इनपुट्स यायचे ना, तर मी सॅटिस्फाय व्हायचो की चला करूयात, अरे हे खूप छान झालं. आणि हे दोघं जण ते कॅरेक्टर जगत होते ना, ते माझ्यासाठी प्लस पॉईंट होता. तर ते फिल्मला ग्रो करण्यासाठी खूप हेल्प झाली. तर म्हणजे खूप खूप मेहनत घेतली दोघांनी त्या गोष्टींसाठी. अच्छा, तुम्ही पण शूटच्या वेळी सेटवर वारंवार येऊन जाऊन असायचात? मी नव्हतो, बट मला म्हणजे फिल्म बघितल्यानंतर मी एक रिव्ह्यू देऊ शकतो. बिकॉज फिल्म बघताना मला एक दोन गोष्टी कळल्या की हे जे सिनेमा बघतोय ना, हे कुठंच मला सिनेमासारखं वाटत नाही, हे रिअल लाईफ घडतंय असं दिसत होतं. बिकॉज प्रत्येकाने ना, ह्या दोघांनी अशी एक अंडरलाईन कॅरेक्टर लाईन त्यांची खेचली होती ना की ते समजून देत नव्हते की व्हॉट इज अ ट्विस्ट, व्हॉट इज अ फिल्म. इवन म्हणजे मी पण एक रायटर डायरेक्टर आहे, तर आपल्याला कळतं आपल्या एक सेम लाईनचे असलं की प्रिडिक्ट होतं की काय काय होईल काय नाही. तर तेही मी स्वतः म्हणजे ना, मला वाटलं हा मला फिल्म कळली, एक अर्धा तासात एक तासात कळली मला डन. तर मी पेन पेपर घेऊन बसलेलो, तर मी जसं जसं एन्जॉय करतो सिनेमा, त्यानंतर मी पेन पेपर बाजूला ठेवला. मला आता बघतो, मी एक प्रेक्षक म्हणून बघतो. मला कळलं अच्छा. मी जेव्हा शेवटच्या जेव्हा 5 मिनिटात मला फिल्म पुन्हा अरे हे काय झालं सगळं सरप्राईजली उलटं झालं. सो ते ऑडियन्सला एक ती मजा ठेवली आहे त्या तिघांनी. ट्विस्ट असा आहे की तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत. नाही करू. आणि मेनली अप्रिशिएटेड प्रिया मॅम, कुठंच समजून दिलं नाही ह्याने, पण कुठंच समजून दिलं काय ते अशी काही समजून देत नाही समजून देत आहे. ठीक आहे. सो कॅरेक्टरायझेशन खूप चांगला पडद्यावरती आणलंय आणि आहे ना, तुम्ही नाही प्रिडिक्ट करू शकत की काय घडणार आहे काय होणार आहे ना. तो किओस एवढा आहे ना, म्हणजे की त्या किओस याच्यामध्ये मला अजूनही कळत नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकतो एंड काय आहे ते. I can't explain अजूनही. विचारतो त्याला की हे नक्की काय घडलं होतं, हे असं होतं माझं अजूनही. मग आम्हाला अंदाज बांधण्यासाठी बराच विचार करण्यासाठी वेळ ठेवलाय तुम्ही थिएटरमध्ये की काय घडतंय. आणि ट्रेलर मध्ये पण अशा खूप गोष्टी आहेत ज्या त्या सिक्वेन्स मध्ये नाही आहेत सिनेमात, पण ट्रेलर मध्ये त्या अशा दिसत आहेत की त्यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे असं वाटतंय. त्यामुळे लोक काहीही तर्क बांधू शकतात, जे सगळे वेगळे ठरू शकतात सिनेमा बघताना. त्याच्यामुळे आता काही बोलूयात. सगळ्यात पहिल्यांदा बर्फाळ प्रदेश केव्हा बघितला?
ऍक्च्युअल लहानपणी काश्मीरला गेले होते मी तेव्हा आई बाबांसोबत 10वीच्या सुट्टीत. होय येस. तेव्हा पहिल्यांदा बर्फ झेलला होय ना? हो ना आम्ही तो सांगायचो येताना बर्फ भरून आणा. हो मी प्रयत्न केला होता. पण जिथे गेलेलो बर्फ भरायला तर असं खूप टुरिस्टी स्पॉट होता, त्यामुळे सगळे काय बुटांची घाण होती, त्यामुळे गढूळ पाणी आलं ते येता येता. होय ना? प्रयोगशील आहे, फार प्रयोगशील आहे. त्यामुळे आम्ही जी काही लेख तुम्हाला देतो ती प्रयोगशील आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही प्रयोगशीलता तुमच्या घरात वारंवार होत राहणार आहे. काय मजा आली काश्मीरमध्ये, कशी मग? खूप मजा आली. खूप ब्युटिफुल लोकेशन्स आम्ही शूट केलं. दाल लेक आहे, सोनमार्ग आहे, गुलमर्गमध्ये शूट केलं, देन दूधपत्रीला शूट केलं. सो सगळ्या इतके ब्युटिफुल लोकेशन्स आहेत आणि तिथे काही वेगळं करायची गरजच नाही. ते रोमांस काश्मीरच्या त्या हवेमध्ये किंवा त्या मातीमध्ये काहीतरी आहे जिथे रोमॅन्टिक आपल्याप होऊन जातो माणूस तिथे. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि थंडी वाजत होती, खूप सारे प्रॉब्लेम्स होते, चॅलेंजेस होते, पण ते समहाव ते गाणं इतकं ब्युटिफुल होतं. आता येईलच ते गाणं, ते आवडेलच तुम्हाला. सो ते गाणं इतकं ब्युटिफुल होतं आणि आमची टीम एवढी कमाल होती आणि आम्हाला ते करण्याची इच्छा पण होती. सो बाकी चॅलेंजेस सगळं विसरून आम्ही ते त्या enjoy गाण्यातला केलं. लॉंग शॉट बघितला मी, छानपैकी असा खूप छान आहे. मोठा असा ब्लॅक कलरचं तू हे घातलेलं ब्लेझर Yes, yes. आणि हिरोईन येते असं समोर. हो, फार वेगळं फिलिंग होतं. आणि आमच्या माझ्या खूप चांगलं गातात. गातात? Oh my God. अरे सर, अरे सर, अरे इथं वा वा वा, इथं जर इतका सुरेख कसलेला कंठ असेल तर काळी 2 काळी 3 लागली पाहिजे. यस यस सर तुम्हाला वाटतं का माझ्याकडे मी गातो? प्लीज प्लीज. हे बघा, नाही नाही, हे बघा प्रँक्स्टर्स आहेत, नाही, प्रँक्स्टर्स आहेत. हे बघा, निर्मात्यांनी जर एक चेक काढून ठेवलेला असेल नंतर मिळेल तेव्हा गाण्यानंतर. मला दिलेले पैसे परत घेतील मी नाही, काय नाही. एक कुठलं तरी गाणं झालं पाहिजे. हा सांगा निर्माता, तुम्ही बोला. कुठलं गाणं तुम्हीच सांगा. आता तुम्हीच जर हे भिंग फोडलं म्हणल्यानंतर तू काय अरे गाणं किती छान गायचं. प्रँक्स्टर्स आहे, त्यांचं काय ऐकू नका प्लीज. बरं एकत्र गावचं. हा एकत्र गा. हा हिरो हिरोईन गाताना फार भारी मी वाटतं. बेसुरच गाणार आहे. तू ही छान छान रेडी? 1 2 3 आप भी गाओ. 1 2 3 गो. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात बांधल्या. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात बांधल्या. वा वा, क्या बात आहे. कोण असं म्हणेल? बंद करू नका टीव्ही. नाही नाही, अटी शर्तींसह स्वीकारलेलं हे सगळं काही. की सुरुवातीला अटी शर्ती आपण स्पष्ट केले होते. जाता जाता लग्ना अगोदरही आणि लग्नानंतरही म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात जर विचार केला, माणूस म्हणून विचार केला, तर काय कॉम्प्लिकेटेड आहे नातं असं तुला वाटतं? बापरे, आता लग्नानंतरचं तर मला माहित नाही, पण लग्नाआधी सांगू शकते की आत्ता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी खूप आहे आमच्या जनरेशनला असं वाटतंय. आधी असे खूप समाजाची बंधनं वगैरे असल्यामुळे टिकवायचं जे काही आहे ते टिकवायचं असंच होतं. आता असं झालंय की खूप ऑप्शन्स ओपन झाले, त्याच्यामुळे ठरवता पण येत नाही की नेमकं हवंय काय, आणि त्यामुळे पण खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात असं वाटतं. ते जनरेशनचा थोडं केओटिक प्रॉब्लेम हा वाटतो मला. जेनझी टीमचा आहेस तू, जनरेशनचा. काय विचार करते जनरेशन? नाही, तो नाहीये जेनझी, मी आहे जेनझी. हा, तू जेनझी. हा, पण मी काय विषय काय विचार करतो? मला असं वाटतं फार व्यक्तिसापेक्ष असावं, कारण जेनझी लोक पण उलट पण वाटतं कदाचित की ते लोक, त्यांना हवंय की स्थिरता हवी आहे, त्यांना कोणतरी असं हवंय की ज्याच्यावर ते पूर्णपणे प्रेम करू शकतील, किंवा कोणतरी एक व्यक्ती अशी हवी की जी आपल्यावर पूर्णपणे प्रेम करेल. सो हे असं मला जनरेशन वाईज काय वाटत नाही. पण ऑफकोर्स प्रियदर्शनी जसं म्हणाली की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, की ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे. जर पटलं नाही तर ते सस्टेन ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न पण लिमिटेड झालेत, कारण माणूस एवढा बिझी झालाय दुसऱ्या ठिकाणी पण, की हेच नाही आता की बाकीच्या पण गोष्टी आहेत, मला माझं करिअर पण करायचं आहे, बिकॉज कॉम्पिटिशनमध्ये राहायचंच आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे हे पण बघायचं, पण ह्यासाठी हे नाही सोडू शकत, त्यासाठी हे नाही सोडू शकत. सो तो जो जी हार्मनी जी आहे ती कुठेतरी, तो स्वीट स्पॉट सापडायला थोडा वेळ लागतो, आणि तो वेळ नाही आहे सध्या कोणाकडे, असं मला वाटतं. दिग्दर्शक कसं बघतो या प्रश्नाकडे? ॲक्च्युली माझ्यासाठी तर असं मला वाटतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या लग्नच आहे. कारण की मुलांचे पण आणि मुलींचे पण एक्सपेक्टेशन्स खूप वाढलेले आहेत.
आणि सपोज लग्न झालं तरी पुढे जाऊन प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. तर पहिला काळ थोडासा वेगळा होता, आत्ताच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या घडत चाललेल्या आहेत. तर म्हणजे मी असं बोलू म्हणजे मला असं सांगावं वाटतं की म्हणजे प्रेम आणि म्हणजे प्रेमविवाह आणि अरेंज मॅरेज खूप अशा डिफरंट गोष्टी आता वेनी चाललेल्या आहेत. तर डिपेंड्स आहे आता की नेक्स्ट जनरेशन कशी कॅरी करते. कारण की सध्या तर आता म्हणजे प्रेमविवाहाच गोष्टी जास्त चाललेल्या आहेत. होय ना. येस. शेवटचं या सगळ्या शेड्यूल मधनं वेळ काढून लग्नाला केव्हा जाणं झालं? डिसेंबर. झालं. हो हो हो, आमच्या अत्यंत जवळच्या फॅमिली फ्रेंडच्या मुलाचं लग्न होतं, त्यामुळे हो. येस, तिकडे जाणं झालं. आणि तिथं गेल्यानंतर दृष्ट काढणाऱ्या, तुला बाई नजर लागू नये, तुझ्या गालावरची खळी किती छान आहे असं म्हणणाऱ्या जख्ख कुणी काकूंनी असं म्हणलं का, बाई काय विचार करते, पुढे काय ठरवलं? हो, माझ्या घरच्यांचं आधी डोकं खाल्लं याच्यावर ना. पण आधी हा प्रश्न खूप यायचा, आता हा प्रश्न जास्त येतो की मग आता नवीन पिक्चर कुठला येतोय. होय का? हो, त्यामुळे लग्नाचा सध्या बाजूला पडलंय आणि नवीन पुढे आता सिनेमा कुठला आहे, मग आता काय शूटिंग चाललंय ह्याच्यात जास्त रस असतो. पण कधी असं आई वडील कधी विचारलं त्यांनी की तुझ्या होणाऱ्या जोडीदाराकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत, तू कसा विचार करते, कसा असावा तो वगैरे असं काही? हो हो, असं विचारलंय. अगदी असं म्हणजे घरात बोलणं झालंय हे अगदीच पॅरेंट्सशी. पण माझीच उत्तर दरवर्षी बदलत असतात, त्यामुळे ती ज्या वर्षी स्थिर होतील त्या वर्षी मला ठरवता येईल की असं वाटलं होतं की असं हवंय, नको नको पण असं नको, असं हवंय, नको नको असं पण नको, असं माझंच अजून ठरायचं आहे. असं एडिशन्स बदलतायत, त्यातल्या. एडिशन्स बदलतायत, बदलतायत. त्यामुळे अपडेटेड व्हर्जन मी सतत सांगते की वडील हे चालेल, हे नको, हे आपलं आधी हे ठरलं होतं पण हे नको, आता नाही, हे हवं आता हे चालेल. हे मीठ थोडंसं कमी घाला, तिखट जास्त वाढवा. वा वा वा, बढिया बढिया. तुम्ही काय विचार करता होणाऱ्या जोडीदाराबद्दल? काय अपेक्षा आहेत तुमच्या, तो कसा असावा, असा काही आत्ता विचार तुम्ही करून ठेवलाय तर का? काही असा विचार नाहीये सध्या. नाहीये काही विचार असा की अपेक्षा वगैरे असं काही नाहीये. म्हणजे दिल्ली दूर आहे अजून, दिल्ली दूर आहे. हो, आपल्याला अजून खेळायचं आहे भरपूर. खेळायचं. येस. वा वा, बढिया. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. सो सगळ्यांच्या वतीने प्रेक्षकांना काय अपील करायचं? नक्कीच. तर 6 फेब्रुवारीला आमचा सिनेमा येतोय लग्नाचा शॉट, आणि हा सगळ्या वयोगटासाठीचा सिनेमा आहे. कोणाही सोबत तुम्ही जाऊ शकता, प्रत्येक जण हा सिनेमा एन्जॉय करेल. एस्पेशली यंग जनरेशनला माझं अपील आहे की अरे यार, गँग सोबत एक प्लॅन टाकूया, असा जो काही प्लॅन होतो त्याच्यात हा सिनेमा परफेक्ट प्लॅन आहे. सो तुमच्या कॉलेजच्या गँगला, शाळेच्या गँगला, कुठल्याही गँगला सोबत घेऊन, तुमच्या फॅमिली गँगला सोबत घेऊन, कझिन्स एकत्र जा, मित्रमैत्रीण जा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जा, कोणाही सोबत जा आणि या सिनेमाची मजा घ्या. मस्त बिंज वॉच करा थिएटरमध्ये, 2-2.5 तास छान एंटरटेन व्हा. आणि आय एम शुअर की प्रत्येक जण असं म्हणेल हे सेम घडलंय माझ्या बरोबर, एक तू अशीच आहेस, हा नाही नाही तू असाच आहेस वगैरे, हे प्रत्येकाचं होईल. आणि कितीही भांडलो आम्ही सिनेमात तरी शेवट अत्यंत गोड आहे सिनेमाचा, कारण शेवटी लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे जरूर जरूर आनंद घ्या आणि बघा 6 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लग्नाचा शॉट. बिलकुल मंडळी, गँग सेलिब्रेशन करा असं थेट नवऱ्या मुलींनी सांगून दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. नवरा नवरी फरार असले तरी म्हणजे एवढं लक्षात घ्या, स्टेजवरनं सगळ्यांना एक नम्र अभिवादन किंवा निवेदन या ठिकाणी करतोय, आहेर स्वीकारला जाणार नाहीत. पण या आनंदामध्ये अगदी विनाशुल्क, म्हणजे जे काही तिकिटाचं शुल्क आहे ते भरून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. आमच्या मित्रांचा हा पिक्चर आहे, त्याच्यामुळे हे सेलिब्रेशन, त्या आनंदामध्ये जरूर सहभागी व्हा असं मी देखील एक प्रेक्षक म्हणून आपल्याला सगळ्यांना अपील करतोय. इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 मराठी.